नमस्कार मित्रांनो, दुसरा दिवस चालू झाला आहे. 9:50 झालेत आणि आम्हाला आता ह्या टायमिंगला ॲज पर मी जी लिस्ट बनवलेली साऊथ गोवामध्ये पाहिजे होतं, पण हे बघा हे लोक झोपलेत. स्कूटीने आम्ही साऊथ गोवाला जाऊ. पहिला इनिशियल प्लॅन होता की कार घेऊन जायचं साऊथ गोवाला, बट काही इश्यूजमुळे आम्ही नाही घेऊन जाते. तांत्रिक बिघाडामुळे आम्ही कार्स घेऊन नाही जाते. आम्ही जाणार आहेत आता बाईक घेऊन, स्कूटीज घेऊन. पण एवढं आहे माझं कॉमन, फ्राईड राईस खातो. काय लागणार, सेम 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 तसंच असतं म्हणून. ठीक आहे तर मित्रांनो, आता आम्ही निघालो नाश्ता करायला, कारण की उशीर झाला भरपूर जास्त. आणि हे लोक जेव्हा स्कूटी आणि दोन पोरं आमचे जे पुढे गेलेले, तर त्यांनी एक जागा बघितली. ते बोलले वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आम्ही चाललोय आता. 500 रुपये आहे स्कूटी रेंटचे. आणि हे पीक सीझनमध्ये नॉर्मली तो माणूस मला बोलला 350पर्यंत भेटून जातं, जेव्हा नॉर्मल सीझन असतो तेव्हा. लेट्स से तर जर आलात तुम्ही तर भेटून जातील इथे. आणि तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे. ज्या हॉटेलमध्ये तुम्ही स्टे करत असाल ना, त्या हॉटेलवाल्याचेच कॉन्टॅक्ट असतात सगळीकडे. इव्हन स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळीकडे त्यांचेच कॉन्टॅक्ट असतात. ओके. जर घ्याल ना स्कूटी तर ॲटलिस्ट एक व्हिडिओ काढा, आणि त्याचे मीटर्स वगैरे आहेत त्या सगळ्यांचे व्हिडिओ, कुठल्या गोष्टी चालत आहेत कुठल्या गोष्टी नाही, कारण की रिटर्न करताना परत लफडे नको व्हायला त्याच्यामुळे. तर आता ह्या लोकांना जी जागा भेटली आहे नाश्ता करायला, आता तिथे सगळं नॉनव्हेज आहे. व्हेजमध्ये फक्त वडापाव आणि पोहे आहेत. पोहे सकाळी सकाळी खाऊन फायदा नाही. तर मी आलो इथे, तरी अशा प्रकारे काहीतरी प्लेस आहे, मस्त तर आहे, कोजी आहे. आता मी विचार करतो काय ऑर्डर करू. ठीक आहे, तर नाश्ता करून भेटतो तुम्हाला. A few moments later. पण याचे मला रिव्ह्यू सांग. चांगला नव्हता, टेस्ट नव्हती एवढी खास. मसाला डोसामध्ये त्याने हे टाकलेलं माहिती, शेजवान चटणी. शेजवान चटणी. इथे गोव्यामध्ये ना सगळे हॉटेलचे ॲम्बियन्स पुढे त्याला दाखवतो का? दाखवलं तरी पूर्ण दाखवलं. गोव्यामध्ये ना सगळ्या हॉटेलचे ॲम्बियन्स चांगले आहेत, फक्त टेस्टमध्ये थोडं आम्ही मार खातो सगळीकडे. आणि रेंज पण खूपच आहे. हां, एक्सपेन्सिव्ह खूप आहे, जास्त एक्सपेन्सिव्ह. एवढी म्हणजे सगळ्यात जास्त खर्च आमचा ट्रॅव्हल बाकी कुठल्याच गोष्टीवर नाही जेवढा जास्त खाण्यावर झाला इथे. पण पिंट्या, तुझ्यामुळे गोवा झाला, तू अगोदर गेला होतास म्हणून. आमचा ॲक्च्युली प्लॅन कोकण चाललेलं सगळ्यांचं, बट हा भाऊ मी सरप्राईज देणार होतो, कोकण बोलून डायरेक्ट गोव्यामध्ये गाडी नेणार होतो. त्याच्यामध्ये त्याने प्लॅन केला की रात्री निघायचं, सगळे झोपले की डायरेक्ट गोव्यात गाडी घालायची. धप्पा. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. हे बघ कसला भारी व्ह्यू आहे यार. मित्रांनो, वाजले 11:30 आणि हे बघा यांचं काय चाललंय. ते कालचे ज्या सागरने ब्लॉग शूट केलेला आहे त्या व्हिडिओज बघता येते. आता आम्ही चाललो आहे साऊथ गोव्याला, आणि साऊथ गोव्याला कुठे कुठे जायचं ते बघू, फिक्स नाही केलं आहे. आता वाजलेत जी शॉकमध्ये बघा आमचे किती वाजलेत 12:52 झालेत. बोला रे मोरया. आले तिकडे. गोव्यामध्ये ग्रीनरीची कमी नाही आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता सुंदर असा चर्च. वाव. आणि हा व्ह्यू. आता थांबलेलो आम्ही, कारण की ड्रायव्हर चेंज झाला आहे. सचिनला चेंज करून आता आम्ही बसवला ओमकार तामानेला गाडी चालवायला. अरे ॲक्च्युली व्ह्यू खूपच सुंदर व्ह्यू आहे, एकदम मस्त रस्ता आहे. आणि हा बघा हा सागर. बांधून ठेवल्या रस्ते. तर तुम्ही बघू शकता गोव्याचा अप्रतिम असा रस्ता. तर गाईज, आता आम्ही जायत होता साऊथ गोवाला, आणि आता जाता जाता पिंट्या काहीतरी कळलेला की इकडे पकडेन काहीतरी कलरच्या बिल्डिंग्स आहेत, म्हणजे रूम्स आहेत, फाउंटेन काहीतरी नाव आहे. तर आता आम्ही त्या साईडला चाललो, आणि ह्याला तर लय जवळ दिसतं आहे. आणि हो बघा ओमकार तामाणे, आणि त्याच्या मागे त्याचा परम मित्र सचिन ढाके. तर आता आमको खायचं तरी चढावं लागलेलो आहे. हा चढावर आम्ही चढतो. वा, स्पष्ट बघ सागरच्या ब्लॉग. आणि हा तुम्ही बघू शकता यो किती निष्काळजी ड्रायव्हर आहे. एका हातात चालवता, मागना गाडी येऊन त्याला पप्पी देऊ बघता. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बघा गोव्याची वरली शैली.
अरे तो लेफ्ट मारायचा. आणि हे बघू शकता तुम्ही लाईव्ह एक्झाम्पल किती चुकवतं पिंट्या. वाव यार खूप सुंदर दिसतंय. खाली पिंट्याने 1000 वेळा चुकवल्यानंतर एका कुठल्या तरी गोव्याच्या गल्लीत आलोय आणि आलोय आमचं डेस्टिनेशन पुढेच आहे. हे एक पिवळं घर बघायला आम्ही आलोय एवढ्या लांबून. ते पसिनोचा कलर मॅच होता ना. इथे पिंट्या येऊन गेलाय तर सुद्धा त्याने 4 वेळा चुकवलंय आम्हाला. आणि पिंट्याची खासियत आहे हत्तीचा दृष्टांत पण तो चांगला देतो. हां ती स्टोरी तर वेगळीच आहे ती नंतर कधीतरी पण हे बघा. वाव हा स्पॉट खूप चांगला आहे एकदम येल्लो येल्लो घर आहेत. अरे हे काय मोर्चा कुठे चालला यांचा. अबे साले. मस्त सिटी कलरफुल बोलल्या जाणार तर ॲक्च्युली कलरफुल आहे. आणि आता आम्ही निघालो झाला उशीर थोडासा फोटो वगैरे काढायला जास्तच हे झाले. पाठीमागं दिसत असेल तुम्हाला काय फोटोशूटच चालू आहे. ठीक आहे तर आता रेडी होतोय आणि भेटू तुम्हाला नंतर. तर काही तुम्ही बघू शकता गोव्याचा वर्ली सिलिंग. रोड खूपच सुंदर आहे. एक नंबर रोड. खूप मजा आली. तुम्हाला फुटेजेसमध्ये कळलंच. आणि माझा वायझर नाही आहे हेल्मेटला. बट हे बघा आम्ही आता थांबलो पेट्रोल पंपावरती. मस्त एकदम भारी आहे. 50 किलोमीटर एक तास दाखवतोय. It's so exhaust here. The temperature was 24 degrees Celsius. So we took ganne ka juice. 32. 32. It's 32. Let's see how much. औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर. असं आहे की पेट्रोल वगैरे सगळं फिल केलं आहे. आता नॉनस्टॉप जाऊ. 70 किलोमीटर होतं त्याच्यातलं 50 किलोमीटर राहिलं. 1 तास दाखवते गुगल मॅपवरती. तर मजा तर येते बघा. तो यूट्यूब में आएगा नाम भाई. क्या है जरा नाम? नाम क्या है तुम्हारा. पता नहीं इसको. इधर इधर पता इधर. जगदीश सुतार. सुतार. गजब बेइज्जती है. उच्चार उच्चार उच्चार. अरे पनौती लोक सारे. ये भगवान क्या जुलुम है. ये ऊस कहाँ से लाते हो? सातारा से ऊस. भाई सातारा का भी ट्राई करो कभी. हे भगवान ये क्या हो रहा है. आमच्या ड्रायव्हरने काशी केली. एकदा दाखव. आणि बघा, ते बघा थोडी ऑफ अरे रोडिंग ऑफ रोडिंग करत आता आम्ही आलोय. ओंकार कामाने कुठे गेलाय. पिंट्याला डोका आहे हा. पिंट्या हत्तीचा दृष्टांत त्याला जमला नाही तर त्याला डोका आहे. गाईचं बघा हे बघा, 70 काय घाण वाट लावली रिटर्न येतात रॉंग वे. घाण करायची सवय आहे. काय झालं आपल्याला जायचं होतं खालून आणि त्याने टाकली वरून. A few inches later. गाय स्किप काढाल तर ना ज्याच्याकडे मॅप द्याल तो चांगला द्या. आता अशी होती पाय. मित्रांनो मस्त एकदम खूप सिनिक आहे बघा. हा हॉटेल आहे इथे जेवायला आणि हा इथे बीच. तर प्लॅन असा आहे की इथून बोट घेऊन जाणार. याच्यातलीच एक बोट असेल प्रोबॅबली बटरफ्लाय बीच. तिथून 2-3 बीच आहेत. 1.5 तासाची टोटल जर्नी आहे. आता वाजले 4. बट व्ह्यू बघा ना यार खूप सुंदर आहे यार. खूपच सुंदर. खूपच सुंदर. नेक्स्ट टाइम ह्याच्या प्लॅनमध्ये येणार नाही ह्याच्या पण येणार नाही. नको माझ्यावर काय बघितलं नाही थांब 1 मिनिट थांब. प्लॅन बनलाय तो त्याच्यामुळे बनलाय. इथे सगळेजण आहेत ते त्याच्यामुळे. तू भारतीय विद्यापीठच्या पोरांसोबत प्लॅन बनव. तिथे चांगले प्लॅन बनतात. फोटो बघ मी भारतीय विद्यापीठ नाही. नाही ऑफिस ऑफिस वी आर फॅमिली. आम्ही कोण नाही प्लॅन म्हणतो आपण म्हणतात. ऐकले प्लॅन तुमचं काय चाललंय इथे.
चलो थँक्यू. मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि मस्तपैकी जेवण वगैरे झालं आता आणि चांगला डिस्काउंट त्यांनी दिला. चांगले माणसं आहेत खूप आणि खूप चांगली टेस्ट सुद्धा होती. काय बोलतो पिंट्या? मस्त होते टेस्ट. एकदम मस्त आणि वर्थ होतं इथे येणं. तर बेसिकली काय आहे, बोट इथे येणार आता पिक करेल आम्हाला आणि बोट आम्हाला घेऊन जाणार आहे बटरफ्लाय बीच. आता प्राईस किती झाली आपली सागर? आपण 2300 बोलतोय, तो 2400. आम्हाला टाईम होता म्हणून आम्ही जास्त बार्गेनिंग नाही केली. आणि आम्हाला 20 मिनिटात काय पण करून सनसेट पॉईंटला पोहोचायचं आहे. हो गाईस, काय बघा मित्रांनो हे बघा कसलं क्लीन आहे पाणी. हे चला 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 टाइम झाला. भाई आपका नाम क्या है? पृथ्वी. पृथ्वी भाई घेऊन चाललेत आपल्याला आता. हा टर्टल शोन आहे आणि आता मी बसलो एकदम बोटच्या स्टार्ट पॉइंटला आणि ही सगळी इकडे बघा. टॉर्टॉइज Turtle. स्क्वाडन डॉल्फिन अच्छा ते साईडनी टर्टल दिसतंय इकडून आतंय. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला तिथं बनवलं लागते. मस्त तर वाटतं यार, एकदम मजा येते. बोटच्या एकदम स्टार्टला उभा आहे बघा. बघा ॲक्च्युली मला आहे ना लुफी काय फील करत असेल ते फील होते. एकदम मस्त वाटतं, एकदम बोटच्या स्टार्टला आहे. जरी आपलं जहाज नसेल तरी जहाजपेक्षा कमी नाही. किंग ऑफ पायलट्स. हा कसला बटरफ्लाय आहे आता? म्हणजे हे मध्ये आहे इथे बीच आणि हे दोन्ही असं हे जर ते बटरफ्लाय आहे का हे बटरफ्लाय काय गरुड पण बोलू शकतो. पांचट करतो ना म्हणून तुला विचार. क्या गुंडा बनेगा रे तू? ड्रोन ड्रोन ड्रोन. पहिल्यांदा बघितल्यासारखा काय करतोय रे तू? मी पहिल्यांदाच बघितला ड्रोन. व्ह्यूअर्स पहिल्यांदाच बघतो. ड्रोन उडवत आहेत. सागर शेठ ब्लॉग शूट करतात. लवकर या, लवकर तुमचं इंट्रोडक्शन करून देतो. यार या इकडे इकडे. साहिल खान बघायचं आहे. साहिल खान बघायला या. साहिल खान. हॅलो सर, कधी आलात तुम्ही दुबईवरून इकडे? आय एम कमिंग टुमॉरो टुडे. आय एम कमिंग टू. बोट आली आहे आपली, हे बघा. चला जाऊयात आता. आता तुम्ही बघू शकता कालच्या रात्रीच्या बागा बीच नक्की जा, तेच वर्थ होतं. खूप वर्थ आहे तेच. रात्रीचा बागा बीच इकडे या, डोळ्यांना बघा आणि डोळे दुखवा, त्रास करून घ्या स्वतःला. पिंट्यामुळे झाले सगळं. पिंट्यामुळे आलो आम्ही. हा, अरे तुझ्यामुळे झालं हे सगळं. आम्हाला बघायला भेटलं. हे विश्व. कैसा लगा मेरा मजाक? जास्त अंधारावर जाऊन फायदा नाही तिकडे. जास्त अंतर म्हणजे आता अंतर होणार नाही. जास्त म्हणजे आता किती? कसं जाणार आपल्याला? आज आपला वेगळा प्लॅन आहे.
आता आज बिर्याणी खायची घरगुती. आज आम्हाला घरी बनवून जेवण करायचंय करायचंय. आणि ते आज जेवण आपल्याला सामग्री पण घ्यायची आहे रस्त्यात. अरे आज सामग्री काल आणली ना सामग्री सामग्री काय आणली आता उद्या जाऊन बनवायचं बनवायचंय अरे ना? मसाले मित्रा, मसाले नको. अरे हा, मसाले लागतील हा. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. फोटोज काढतात. व्ह्यू तर बघा कसला सुंदर दिसतो. वाव वाव, मला पण व्ह्यू तर आहेच. तर फायनली आपण त्यांना 2400 रुपये दिले. सो गाईज आता वाजले करेक्ट 6:45 वाजलेत आणि इथून आमचं एस्टिमेटेड टाईम असा आहे की म्हणजे 2.5 hours तर लागतातच जायला. सो आम्ही टार्गेट ठेवलं आहे की सगळा बिर्याणीचा मसाला वगैरे घेऊन आम्हाला 10 वाजेपर्यंत पोचायचंच आहे. पेट्रोल टाकायला थांबलोय कारण की आता इथून नॉनस्टॉप जाऊ. अंधार आहे, कुठेही अननेसेसरी जागेवरती नको थांबायला. आणि 70 किलोमीटरच आहे. ठीक आहे, भेटतो. आता आम्ही हायवेला लागलो आहे आणि काम मस्त वाटतंय. सामसूम हायवे, हार्टी 1-2 कार पास होतात आम्हाला. गाईज आता आम्ही घाटात आलो आणि बघा कसला अंधार आहे. नुसता अंधार आहेच अंधार आणि अशी रस्ता हो झाडाची पानं पडतात. नाही तुम्हाला एक गंमत दाखवतो. समोर बघा आणि असं माझ्या मागे बघा नुसता अंधार आणि हाच कॅमेरा मी करतो. किती वाजले आता? 9:01 झाला आहे. 2 तासापेक्षा 15 मिनटं किंवा 10 मिनटं जास्त. कारण की मध्ये वॉशरूम ब्रेक, हा राहिला पाठी तो राहिला पाठी असे. आणि कैलास पण आला. फालतू नाही. अरे कुठे गेलो आम्ही माहित पण नाही त्या रोडला काय नाही. मोबाईलला फिरवलं अरे मग तुला पुढं होता. One pair of pants later. साईबाबा नमस्कार, पाया पडतो. साईबाबा जी हा 88 किलोमीटर हा माणूस बिना शूजचा आलाय. का तर त्याची पॅन्ट खराब आहे, पॅन्टला वाळू लागली आहे, पॅन्ट भिजलेली आहे. ते माझे शूजला करायला लागेल, शूज खराब होतील. फरारी ॲडिशन शूज आहेत. 1 hour later. तर मित्रांनो बघा सगळेजण आलेत, बसले, आता फ्रेश होत आहेत. तर आजच्या ब्लॉगची एंडिंग आपण आज इथेच करूयात. भेटतो उद्या सकाळी. खूप चांगल्या ठिकाणी जायचं आहे. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.